पुढे जाऊयात. 30 मिनिटांपासून जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांची बैठक सुरू असल्याचं सुद्धा कळतंय आणि महायुतीच्या नेत्यांच्या महाबैठकीच्या आधी शहा आणि जे.पी. नड्डा यांची ही बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी थोड्याच वेळात महायुतीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रामधले तिन्ही महायुतीचे महत्त्वाचे नेते फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे दिल्लीमध्ये पोहोचलेत. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल. गणेश ठाकूर आपल्याला अपडेट्स देत आहेत. गणेश, आपण बघतोय की ही महाबैठक सुरू होण्याच्या आधी या छोट्या छोट्या बैठका सध्या सुरू आहेत. एकीकडे फडणवीस आणि अजित पवार यांची चर्चा आहे, तर दुसरीकडे जे.पी. नड्डा आणि शहा चर्चा करतायत. काय नेमकं इन्साइट्स आहेत या बैठकीतले? यामिनी ही बैठक खूप महत्त्वाची आहे. आता ज्या वेळेस अशा प्रकारचं मी म्हणून संकट येतं किंवा संकटापेक्षा मी म्हणेन की एक अशी सिच्युएशन येते ज्याला सॉल्व्ह करण्यासाठी स्वतः अमित शहा आणि जे.पी. नड्डांना यावं लागतं. तर त्याच्या आधी ह्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होते की आता बैठकीत आपण कशा प्रकारे तिघांना सोबत घेऊन आणि आपण एक चांगला मार्ग काढावा आणि यासाठीच अजेंडा काय असेल, कसं आपण ते ठेवावं, कोणते मुद्दे घ्यावेत, या सगळ्या बाबींबद्दल दोघे चर्चा करतायत. आता एकनाथ शिंदे थेट विमानतळापासून इथं अमित शहा यांच्या निवासस्थानासाठी निघाले आहेत, तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील थोड्याच वेळात तटकरे यांच्या निवासस्थानातून इथं येते. म्हणून मला वाटतं पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये तिन्ही नेते इथे असतील आणि बैठकीला सुरुवात होईल. ही बैठक मला वाटतं 1 ते 2 तास चालू शकते, कारण फक्त मुख्यमंत्री पदाचाच निर्णय घ्यायचा नाहीये, तर मंत्रिमंडळाचं चित्र कसं असेल, कोणती खाती असतील, जातीय समीकरण त्यामध्ये कसं बसवावं लागेल, नावं शिंदे आपल्यासोबत काही घेऊन आले असतील तर त्या नावांवरती अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार ते मान्य होतात का, अजित पवारांकडे काही नावं असतील त्या नावांबद्दलही चर्चा होईल आणि त्यामध्ये काही प्लस मायनस होतं का, या अनेक गोष्टी आहेत ज्या या बैठकीमध्ये पूर्ण केल्या जातील. त्यावर चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेतला जाईल. इथून निर्णय किंवा चर्चा करून सगळं घेऊन हे तिघी इथून मुंबईला येतील. महाराष्ट्रात पुढची प्रक्रिया होईल आणि त्यानंतर ह्या आजच्या बैठकीचं खरं चित्र हे महाराष्ट्रातच कळेल, कारण इथं मला वाटत नाही की ह्या तिघांपैकी कोण बोलेल, काय झालं, काय बोलणं झालं, कारण सगळ्यांसमोर आणि सगळ्या आमदारांसमोर, कारण हे नेते इथून आपल्या आमदारांना जाऊन सांगतील की काय बैठकीत चर्चा झाली आणि काय निर्णय घेण्यात आला आणि का घेण्यात आला, ते पटवून दिल्यानंतरच महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टींची एक स्पष्ट चित्र दिलं जाणार आहे. म्हणून आज सगळं फायनल तर होईलच, पण निर्णय आणि निर्णयाची घोषणा ही महाराष्ट्रात होईल, एक प्रक्रिया पूर्ण करून होईल. म्हणून आता पुढच्या काही मिनिटांमध्ये ही बैठक सुरू झाल्यानंतर काही तास ही बैठक चालेल असं मला वाटतं आणि त्यानंतर तिघे नेते इथून मुंबईहून दिल्लीहून महाराष्ट्राच्या दिशेला रवाना होतील आणि मग पुढची प्रक्रिया महाराष्ट्रात पार पडेल. अगदी गणेश, धन्यवाद या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.